21व्या शतकात सागरावर राज्य करणं म्हणजे जगाच्या आर्थिक नाड्या हाती असण्यासारखं आहे। त्यामुळे प्रत्येक देश स्वतःची नौदलाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय। चीनने याच प्रयत्नात एक नवं उपकरण वजा शस्त्र तयार केलंय। काय आहे हे उपकरण वजा शस्त्र, पाहूया एक खास रिपोर्ट। चीनने नुकत्याच एका डीप सी केबल कटरची यशस्वी चाचणी केली। साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट नावाच्या चीनी वृत्तपत्रानं याविषयी माहिती प्रसिद्ध केली आहे। हिंद महासागर, दक्षिण चीनी समुद्र, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर अशा जवळपास सगळ्याच महासागरांच्या तळाशी या महाकाय केबल टाकण्यात आल्या आहेत। गेल्या 10 वर्षात देशोदेशीच्या डेटाची देवाणघेवाण हे जागतिक आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचं साधन आहे। त्यामुळे दोन देशात तणाव किंवा युद्धाची स्थिती निर्माण झाली तर शत्रू देशाच्या सागरी केबलवर हल्ला हा भविष्यातील एक मोठा धोका म्हणून गणला जातोय। चीननं तयार केलेलं हे नवं कटर मोठं शक्तिशाली आहे। डीप सी केबल कटरच्या माध्यमातून चीननं आपलं सागरी सामर्थ्य आणखीन मजबूत केलेलं आहे। डीप सी केबल कटर हे 4000 मीटरच्या डेप्थ पर्यंत समुद्रामध्ये काम करू शकतं आणि एवढंच नाही, ऍडव्हान्स पोझिशनिंग सिस्टम असो किंवा रोबोटिक आर्मच्या मदतीनं झिरो व्हिजिबिलिटी मध्ये सुद्धा डीप सी केबल कटर अत्यंत बेमालूमपणे आपलं काम त्या ठिकाणी करू शकतं। हे उपकरण समुद्राच्या तळाशी 4000 मीटर खोलीवर काम करू शकतं। चीनकडे असणारे अत्यंत आधुनिक पाणबुडी तंत्रज्ञानाचा वापर करून हे उपकरण तयार करण्यात आले। हे उपकरण मानवी हस्तक्षेपाशिवाय देखील त्याचं काम करण्यास सक्षम आहे। हे उपकरण पोलाद, रबर आणि पॉलिमरच्या माध्यमातून बनलेल्या केबल सहज कापू शकतं। दरम्यान हे उपकरण युद्धजन्य परिस्थितीसाठी नसून केबलच्या दुरुस्तीसाठी आणि समुद्राखालील खाणकाम करण्यासाठी तयार केल्याची माहिती चीनी अधिकाऱ्यांनी दिली आहे। हा 21व्या शतकात सागरी सामर्थ्याच्या माध्यमातून खूप पुढे जाणार आहे। एका बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या डीप सी केबलच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या देशांवर समुद्राच्या माध्यमातून पाळत ठेवतोय, तर दुसऱ्या बाजूला डीप सी केबल कटरच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांचे जे ग्लोबल डेटा कनेक्टिव्हिटीशी संबंधित केबल आहेत त्यालाच डॅमेज करण्याचं सामर्थ्य आता चायनानं प्राप्त केलेलं आहे। म्हणूनच 21व्या शतकानं जगाच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यातल्या त्यात कम्युनिकेशन नेटवर्कसाठी धोका म्हणून चायनाचं हे डीप सी केबल कटर अत्यंत महत्त्वाची भूमिका अदा करणार आहे। पण असं असलं तरी चीनचा कारभार बेभरवशाचा असतो। शिवाय चीनची साम्राज्यवादी मानसिकताही सर्वश्रुतच आहे। त्यामुळे हे नवं उपकरण म्हणजे जगाच्या एकूण सुरक्षेला आव्हान देणारं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।